हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 32, क्षण एक पुरे सत्संगाचा. भगवान महावीरांच्या काळातील ही गोष्ट आहे. एक अट्टल डाकू होता. डाका घातला की तो पुरावा ठेवत नसे, त्यामुळे त्याला शिक्षा करणे शक्य होत नव्हते. वृद्धापकाळी त्याने आपल्या मुलाला एक विलक्षण उपदेश केला. मुला, तू धंद्यात तरबेज झाला आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही भगवान महावीरांच्या आसपास जाऊ नकोस. डाकू मुलगा एकदा एका गावातून चालला असता तेथे भगवान महावीरांचे प्रवचन चालू होते. वडिलांचा उपदेश त्याच्या लक्षात होता, परंतु त्याला भगवान महावीर दिसतात कसे, त्यांचा आवाज कसा आहे ते पाहण्याची, ऐकण्याची उत्सुकता होती. त्याने विचार केला की लांबून त्यांना पाहावे आणि एकच वाक्य ऐकावे. तो भगवान महावीरांच्या प्रवचनाच्या जागी गेला आणि लांबून त्यांना पाहून त्यांचे बोलणे किंचित ऐकून मागे फिरला. मुलाने डाका घालायचा धंदा चालू ठेवला. जनता हैराण झाली. तोही कधी राजसेवकांना पुराव्यानिशी सापडत नव्हता. राजाही वैतागला. एक दिवस राजाने प्रधान मंडळाजवळ सल्लामसलत करून त्या मुलाला पकडण्यासाठी युक्ती योजली. त्याप्रमाणे प्रधानाने त्या मुलाला एके रात्री सन्मानाने जेवायला आमंत्रण केले. त्या रात्री त्याला भरपूर दारू पाजली. आजूबाजूला लावण्यवती स्त्रिया नृत्य गायन करत होत्या. जेव्हा त्या मुलाला खूप दारू चढली तेव्हा त्याला प्रधानाने सांगितले की आता आपण सर्व मृत होऊन स्वर्गात आलो आहोत. येथे नृत्य गायन चालू असून आपण अमृत पीत आहोत. तू आता प्रत्यक्ष देवाशी बोलत आहेस. तेव्हा तू जर काही पाप केले असशील तर ते आत्ता कबूल कर, म्हणजे ते सर्व माफ केले जाईल. जे पाप तू सांगणार नाहीस ते माफ होणार नाही. घातलेले डाके कबूल करायचे आहेत असे म्हटल्यावर तो किंचित विचार करू लागला. त्याला ही चांगली संधी असल्यासारखे वाटले. परंतु आपण खरोखरच स्वर्गात देवासमोर आहोत हे नक्की कसे ओळखावे हे त्याला समजेना. इतक्यात त्याला भगवान महावीरांचे त्याने ऐकलेले एकमेव वाक्य आठवले. तो जेव्हा त्यांच्या प्रवचनाला गेला होता तेव्हा त्यांना कोणीतरी देवयोनीबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा भगवान महावीर म्हणाले होते की देवयोनीतील लोकांची सावली पडत नाही. मुलाने नृत्य करणाऱ्या स्त्रियांना, इतरांना नीट निरखून पाहिले तर सर्वांची सावली पडत होती. तो सावध झाला. त्याने सांगितले की मी आयुष्यात कधीही पाप केले नाही, पुण्य भरपूर केले आहे. पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून द्यावे लागले. तेथून बाहेर आल्यावर त्याने विचार केला की भगवान महावीरांच्या एका वाक्याने आपल्याला जीवदान दिले आहे. जर मी त्यांच्या सानिध्यात राहीन, त्यांचा उपदेश ऐकेन, तर ते मला कायमकरिता पापामधून, जीवन मृत्यूमधून सोडवतील. तेथून तो सरळ भगवान महावीर जेथे होते तेथे गेला आणि त्यांच्या चरणी सेवेला रुजू झाला. हरि ओम.